ही अनुदामिनी तर आजच्या स्त्रीसारखाच विचार करते, जिला कोणत्याही परिस्थितीत आपलं अस्तित्व आणि आपले हक्क मिळवायचेच आहेत. तुला नक्की काय म्हणायचंय? मी पण तुझ्यासारखं रडत बसायला हवं होतं, की मग देवच्या विनवण्या करायला हव्या होत्या का? मी आता कमजोर नाहीये, माझं सुद्धा अस्तित्व आहे. पण तूही हे लक्षात ठेव की आज जी नॅन्सी या घरात आली ना, ते त्या डिवोर्स पेपरवर तू पण सही केलीस म्हणून. हो, केली मी सही. पण तेव्हाही मीच जिंकले होते, कारण मी देव समोर असे काही मुद्दे मांडले होते की ते पेपर्स कधीच आम्हाला आयुष्यभर वेगळं करू शकत नव्हते. तू मला डिमांड सांग तुझ्या. मला माहितीये, या कागदावर सह्या केल्यानंतर मी माझे सगळे अधिकार गमावलेत. हो, ही वेगळी गोष्ट आहे की तुम्ही मला कधी कोणता अधिकार दिलाच नाही. आज मी तुमच्याकडे जे मागणार आहे तो एक अधिकार आहे. तो अधिकार देणं न देणं तुमच्या हातात आहे. तुझ्या मला डिमांड सांगतो. तुझ्या या सह्यांच्या बदल्यात मी काही करायला तयार आहे. मला माहितीये की तुम्हाला माझ्यासोबत आयुष्यभर राहायचं नाहीये. मला माहितीये की तुम्हाला कोणतंच सुख माझ्याबरोबर वाटायचं नाहीये. मला हेही माहितीये की तुम्हाला तुमची कोणतीच वेदना मला सांगायची नाहीये. मला माहितीये की क्षण 2 क्षणांचा सहवास सुद्धा तुम्हाला माझ्यासोबत वाटायचं नाहीये. मला माहितीये की तुम्हाला चांगल्या आठवणी सुद्धा वाटायच्या नाहीयेत माझ्यासोबत. पण आजपासून तुम्हाला माझ्यासोबत एका गोष्टीची वाटणी करावी लागेल. कसली? ती जागा जिला तुम्ही घर म्हणता. तुम्हाला या घरात माझ्याबरोबर राहावं लागेल. तुम्ही जिथे राहाल मी पण तिथेच राहीन. पण हो, एका अनोळखी माणसासारखं.
ना कोणते अधिकार, ना कोणता आपलेपणा. ना मी कधी तुमच्यावर पत्नीपणाचा अधिकार गाजवणार, ना कधी तुम्ही पती असण्याचा. ना तुम्ही माझ्या दुःखात सहभागी व्हा, ना मी तुमच्या दुःखात. तुम्ही तुम्हाला जे हवं ते करायला स्वतंत्र आहात, त्यामुळे माझ्यावरही कोणतंही बंधन नसेल. ना मी तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करणार आणि नाही तुम्ही माझ्या आयुष्यात हस्तक्षेप कराल. आजपासून आपलं घर एक असेल, पण आयुष्य मात्र वेगळी असतील. आई बाबांच्या नजरेत आपण एकच दिसत असू, पण प्रत्यक्षात मात्र वेगवेगळे. आपण जवळ असलो तरी पण भावना वेगवेगळ्या असतील. काय तुम्हाला माझी ही मागणी मंजूर आहे? जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल, देव, तरच ही मागणी मान्य करा. नाहीतर भविष्यात असं नको व्हायला की तुम्ही पण माझ्यावर तेवढंच प्रेम करायला लागाल जेवढं मी तुमच्यावर करतेय. मग तर तुमचे हे अनमोल कागद जे आता तुमच्या हातात आहेत ते कुचकामी ठरतील. सांगा ना देव, तुम्हाला माझी ही मागणी मान्य आहे? हो, मला मान्य आहे अनुदामिनी. मी तुझ्याबरोबर या घरात नक्की राहीन. पण जसं की तू म्हणालीस, फक्त आणि फक्त घरात राहू. तुम्हाला कायम ही जाणीव करून देण्याचा प्रयत्न करेन की तू माझ्या योग्यतेची नाहीयेस आणि नाही कधी होऊ शकतेस. बाबांनी केलेल्या एका चुकीला चॅलेंज समजून मी त्याचा स्वीकार करतो आणि आयुष्यभर तुझ्यासोबत या घरात राहण्याचं वचन देतो. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, तुला फक्त घराच्या 4 भिंती मिळतील अनुदामिनी, नात्यांचं घर नाही. देव, मला आता तुम्हाला मिळवायचं नाहीये. मला आता तुमच्या योग्यतेचं बनायचंय. एका स्त्रीच्या आत्मविश्वासाचा तुम्हाला परिचय द्यायचा आहे. एवढं सगळं घडून सुद्धा माझ्या प्रेमाने त्यांना बांधून ठेवलं. त्या डिवोर्सच्या पेपर्सना फाडून टाकलं.
मला फक्त एवढंच कळतंय अनुदामिनी की मी तुझ्यावर रागावण्यात हारलोय. मी तुझ्या डोळ्यात खूपदा अश्रू बघितले. त्या अश्रूंच्या मागे लपलेलं दुःखही मी बघितलंय. त्याचा अनुभव पण घेतलाय. पण कधी हे समजून घेण्याचा प्रयत्न नाही केला की मी तुझी वेदना अनुभवण्याचा का प्रयत्न करतोय. हे जग जे नातं मानते ते नातं कधीही न मानण्याचा हट्ट माझा होता. तो माझा मूर्खपणा होता. पण माझा मूर्खपणा, माझा बालिशपणा या सगळ्याला माझं मन का पाठिंबा देत होतं. चूक बरोबर काय ह्याचा विचार नक्कीच करत होतो, पण योग्य काय तेच कळत नाही. आणि आज जेव्हा हे सगळं लक्षात आलंय तेव्हा स्वतःला तुझ्यासमोर खूपच छोटं समजायला लागलोय. माझं मन तुझ्या इतकं मोठं तर नाही अनुदामिनी, पण साफ नक्कीच आहे. आणि म्हणूनच मी जे केलंय त्याच्यासाठी आज मी तुझी इथे माफी मागायला आलोय. आय एम सॉरी. पण तू काय केलंस जरा आठवून तरी बघ. ह्या मंगळसूत्रामुळे माझ्या गळ्याला सारखा त्रास होतोय. खूपच ओझं झालं होतं. मला असं वाटतं की मी आता हे न घालणंच चांगलं. खूप जीव गुदमरतोय माझा. हे तेच मंगळसूत्र आहे ज्याच्याशी माझं एक वेगळंच नातं जुळलं होतं. एकतर्फी. खूप अभिमान होता मला या नात्याचा, या बंधनाचा, या प्रतीकाचा, या बांधीलपणाचा. पण आता कोणताच अभिमान राहिला नाही. मी स्वतःला तुमच्यापासून मुक्त केलंय. काय करू याचं? तुम्ही हे घेणार की मी हे? काय मूर्खपणा आहे हा? बरं झालं की तुम्ही हा फास फेकून दिलात. नाहीतर कुणास ठाऊक अजून कोण कोण ह्यात अडकलं असतं. तुझी ही बडबड बंद कर तू. अरे आता कुठे तर मी बोलायला सुरुवात केलीये. इतके दिवस तुम्ही बडबड करत होतात आणि ती मी ऐकून घेतेय ना. प्लीज माझी आणखी थोडी बडबड ऐकून घ्या ना. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या वकिलाबरोबरची मीटिंग कॅन्सल करू शकता. कारण मी तुमचं काम आणखी सोपं केलंय. हे डिवोर्स पेपर्स आणि ही पेन मी लगेच तुम्हाला ह्यावर सही करून देते.
सगळं आठवलं ना तुला? तू काही चुकीचं करत नाहीयेस ना? जरा विचार कर अनुदामिनी. स्वतःला ओळखायचा प्रयत्न कर. तू स्वतःची ओळख विसरत चाललीस. तुम्ही नॅन्सीला माफ केलं असेल, पण मी कधीच करणार नाही. कदाचित तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही तिला माफ केलं तर माझ्या आयुष्यात त्याने काही तुफान येईल, पण तुम्ही ते प्लीज विसरून जा. कारण मी नॅन्सीला कधी स्वतःच्या पायावर उभं राहू देणार नाही आणि नाही तिच्या हिमतीला नवीन पंख लागू देईन. काय सिद्ध करायचं तुला? काय सिद्ध करायचं आहे? जे तुम्ही करून सिद्ध करायचा प्रयत्न करताय, जे तुम्ही करताय ते तर मी थांबवू शकत नाही, पण जे काही करून तुम्ही जे काही सिद्ध करायचा विचार करताय ना, त्याच्या परिणामांना मी थांबवेन. याला तू तुझ्या उजव्या पायाने ढकलून घरात प्रवेश कर. ये ना, ये ना. बोलते तर कर तू. उजवा पाय. या घराला आपलं बनवायला आलीयस तर ह्यांनाही तुला आपलंसं करावं लागेल. तू देवजींना सांग की ते त्यांचा हात तुझ्या हातात घेऊन सिद्धिराजांच्या समोर हे बोलावं की ते तुझा साथ कधीच सोडणार नाहीत. आयुष्यभर तुझा साथ निभावतील. मी तुम्हाला तुमची गोष्ट परत करायला आली आहे. कोणती वस्तू? तुम्ही हे फेकून दिलं होतं, पण मी ह्याला सांभाळून ठेवलं. खूप जवळ सांभाळलं. पण कदाचित आता ह्याची गरज नॅन्सीला असेल, तर तुम्ही हे घ्या. तू आता देव ना देव बोलतेस. तुम्हीच्या जागी तू बोलतेस. अनुदामिनी, तिरस्काराचा खेळ खेळणारी नॅन्सी आज देवच्या जवळ आहे. आणि तू त्यांच्या इतकी जवळ असूनही खूप लांब आहेस. विचार कर अनुदामिनी, विचार कर. स्वतःच्या पतीची बरोबरी करणारी अनुदामिनी चांगली आहे की मग
आज सगळं काही मिळवणारी अनुदामिनी, तुला बदलावं लागेल अनुदामिनी. तुझ्या आज स्वाभिमान नाही, अभिमान आहे. जर तू नाही बदललीस तर जे काही तुझ्याकडे आहे ते सगळं तुझ्या हातातून निसटून जाईल.